खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाईजी नगरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, 50 लाख रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 23 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील भाईजी नगरात 50 लाख रुपये कामाचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळेस खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले। तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सदर रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिक खूप त्रस्त होते। याबाबत नागरिकांनी येथील चेअरमन अग्रवाल यांना सोबत घेत या ठिकाणी रस्ता करून मिळावा या आशयाचे निवेदन या ठिकाणी खासदार शोभाताई बच्चाव यांना देण्यात आले होते। त्यानुसार त्यांनी तात्काळ या ठिकाणी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला व त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, डॉक्टर दिनेश बच्चाव, काँग्रेसचे डॉक्टर दरबार सिंग गिरासे, शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवणे, रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर नाना महाले, शिंदे साहेब आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर भूमिपूजन सोहळा पार पडला। तर येत्या काळात लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचे रस्ता या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार असून धुळे शहरात विविध विकास कामांचा धडाका या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी लावला असून प्रत्येक प्रभागात रस्ते, गटारी, पथदिवे यासह विविध निधी आणून या ठिकाणी विकास करीत आहेत। आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आदरणीय शोभाताई बच्चाव, आमच्या कुटुंबाचे दुसरे प्रमुख आणि नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते डॉक्टर दिनेशजी बच्चाव सर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब रमेशजी श्रीखंडे, आदरणीय पितांबर दादा महाले आणि या जिल्ह्याचे होणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भावी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दरबार सिंग गिरासेजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करताना ज्यांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली ते अतुल भाऊ सोनवणे, दुसरे आमचे मोठे बंधू अर्जुन अण्णा पाटील, शामभाऊ जिरे आणि आमचे सहाय्यक ज्यांची आम्हाला नेहमी मदत असते ते असे सुनीलजी शिंदे आणि उपस्थित भाईजीनगर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन माझे मोठे बंधू आदरणीय प्रवीण भाऊ अग्रवाल, राजेंद बॉस ग्रुप आणि उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या सर्व वडिलांच्या वयाचे असलेले सगळे भाईजीनगरचे आप्तेष्ट जे आमच्या सुखदुःखात नेहमी या ठिकाणी धावून येतात। हा जो रस्ता आहे मॅडम, हा रस्ता अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। या रस्त्याला प्रामुख्याने 2 मंदिर आहेत आणि हा मिल परिसर जो आहे हा कष्टकरी लोकांचा परिसर आहे। मिल परिसरामध्ये धुळे टेक्सटाईल मिल, प्रताप टेक्सटाईल मिल या ठिकाणी खास करून हातमजुरी करणारे लोक, आमचा समता नगर असेल, लोकरे नगर असेल, पुढे लक्ष्मीवाडी असेल, अण्णासाहेब पाटील नगर असेल, भाईजीनगरचा परिसर असेल, या पंचक्रोशीमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील लोक खास करून या ठिकाणी वास्तव्य करतात। हा रस्ता खासदार मॅडमांच्या विशेष प्रयत्नातून 25 लाख रुपये आणि 25 लाख रुपये असे 50 लाख रुपयाचा टप्पा ह्या पूर्ण रस्त्याला या ठिकाणी 50 लाख रुपयाचा निधी लागणार आहे। या रस्त्याचं निवेदन राजेंद्र बॉस ग्रुपच्या वतीने सर्व युवकांनी, त्याच्यामध्ये भूषण भाऊ ठाकरे असतील, सोडके असतील, आमचा पुतण्या राहुल काटे असेल, संदीप भाऊ जाधव असेल, अमोल भाऊ आमचे जिरेकर असतील, या सर्वांनी या गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाने निवेदन दिलं आणि मॅडमांच्या आशीर्वादाने आणि मॅडमांच्या विशेष प्रयत्नातनं हा 50 लाखाचा रस्ता हा आज या ठिकाणी भूमिपूजन होतोय। आज या परिसरामध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि हे पंचमुखी हनुमानाचं हे पवित्र मंदिर या ठिकाणी आहे। इथे दर्शनासाठी अनेक भक्त भाविक येत असतात। पावसाळा असेल, इतर सर्व ऋतूंमध्ये हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे। परिसरातील आपले अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि महिलांची देखील मोठी मागणी होती
आणि निलेशजी काठे यांनी सांगितलं की हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे काम आम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी धरलं. मला अनेक जणांचे फोन आले की ताई तुम्ही हा जो परिसर आहे इकडे BJPचं जास्त प्रस्त आहे आणि तुम्ही तिथे कामं करता आहात. मी त्यांना एकच सांगितलं की एकदा निवडून आल्यानंतर पक्षभेद विसरून कामं केली पाहिजे. मग या ठिकाणी 37 BJPचे नगरसेवक आहेत, मग त्यांच्या प्रभागामध्ये कामच करायचं नाही का? असं काही नसतं आणि तुम्ही देखील तसं मनात आणू नका. आपल्याला संपूर्ण धुळे शहरामध्ये कामं करायची आहेत. अनेक कामं आम्ही वलवाडी परिसरात देखील रस्त्यांची केली, तिथे सुद्धा त्या ठिकाणी असाच अनुभव आला. परंतु गणपती निवडून आल्यानंतर गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीला तिथल्या नागरिकांनी मला बोलवलं होतं आणि तिथले जे रस्ते आहेत तिथे आजपर्यंत एकही रस्ता झालेला नाही आणि त्यानंतर तिथले देखील आम्ही रस्ते करतो आहोत. लाईट हे जे कामं आहेत हे खरोखर नगरसेवकांचे आहेत, महानगरपालिकेचे आहेत आणि खासदारांचे जे कामं असतात तर ते केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार निधीतून मोठे कामं करायची असतात. त्याच्यामध्ये सभामंडप असेल, सामाजिक सभागृह असेल किंवा वाचनालय असेल, अभ्यासिका असेल किंवा एखादं मोठं मेमोरियल काम असेल तर हे कामं करायची असतात. परंतु धुळ्यामध्ये असा अनुभव आला की रस्त्यांचे जे कामं आहेत ते अद्यापर्यंत झालेले नाही आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही मीटिंग घेतली होती आणि तिथे आयुक्त मॅडमला मी सांगितलं की ही जी परिस्थिती आहे ही बरोबर नाही. तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून जे लोक तुम्हाला आपल्याला महापालिकेत टॅक्स पेअर आहेत तर त्यांच्या या मूलभूत सुविधा आपण त्यांना दिल्या पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे.